बातमी आहे राहुरीहून। राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा शिवारात नगर मनमाड हायवेवर हॉटेल विठ्ठल कामतजवळ वाहने अडवून त्यांच्यावर दरोडा घालण्याच्या उद्देशाने हातात तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, नायलॉन दोरी आणि मिरची पूड अशा हत्यारांसह शिवा सुनील नागरे, स्वप्नील नामदेव कुसमुडे, शुभम बाळासाहेब तनपुरे, महेश नाना पुचडे, भारत भाऊसाहेब ढोकणे आणि अन्य 2 अल्पवयीन आरोपींना रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले। संबंधित आरोपींना 22 फेब्रुवारी रोजी रात्री 3च्या सुमारास राहुरीतील स्वाद हॉटेल मागे मुंबई येथील नैमिष निलेश पावसकर यांची गाडी अडवून त्यांच्याजवळील 29,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। त्याचबरोबर आणखी देखील गुन्ह्याची कबुली आरोपींनी राहुरी पोलिसांना दिल्याचं समजतंय। या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। अधिक तपास केल्यानंतर या आरोपींकडून आणखी देखील गुन्ह्याची कबुली देण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होते। पकडण्यात आलेले सर्वच आरोपी हे कमी वयाचे असल्याने व्यसनासाठी त्यांनी गुन्हा केल्याचं समोर येते। त्यामुळे राहुरी पोलिसांकडून पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याचं आवाहन करण्यात आलं असून रात्रीच्या वेळेला आपला पाल्य वेळेवर घरी येतो का, इतक्या उशिरापर्यंत तो का बाहेर असतो याबाबत त्यांना विचारणा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। याबाबत राहुरी पोलिसांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली असून पत्रकारांकडून जेव्हा पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर येऊ लागल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि सह पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिसांच्या कामात नक्कीच सुधार होईल असे स्पष्ट केले। पत्रकारांकडून राहुरी पोलिसांकडून वाळू तस्करांना पाठीशी घातल्याचा आरोप केला जातोय। 22 तारखेला रात्री 2 वाजता शिर्डी येथील एका भाविकाला एका टोळीनं लुटल्याची घटना नगर मनमाड हायवेवर घडली होती। त्या अनुषंगानं काल राहुरी पोलीस ठाणे आणि श्रीरामपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक बोलासाहेब यांच्या नेतृत्वाखाली 5 टीम तयार करण्यात आल्या होत्या आणि काल पूर्ण हायवेवर मोठ्या प्रमाणात गस्त आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते। यामध्ये दरोड्याच्या तयारीनं असणारे 7 इसम म्हणण्यापेक्षा तरुण मुलं मिळून आलेली आहेत। त्यांच्याकडं वेगवेगळं साहित्य होतं आणि 3 गाड्या होत्या। त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता परवा जो नगर मनमाड हायवेवर पेट्रोल पंपाजवळ जो गुन्हा घडला होता त्याची देखील त्यांनी कबुली दिलेली आहे। वेगळ्या जर युक्त्या वापरत असतील तर त्याला टॅकल करण्यासाठी आम्हाला देखील वेगळे प्रयत्न करावे लागतील। ते सर्व प्रयत्न केले जातील। राहुरीहून सुनील भोंगळगरचा महाराष्ट्र न्यूज।